नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी साताऱ्यातील कास पठार मार्गावर गेलेल्या एका तरुणासोबत अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचं समोर आलंय. 31st पार्टी साजरी केल्यानंतर हॉटेल बाहेर आलेल्या या तरुणाचा अंधारामुळे अंदाज चुकला आणि तो थेट 400 फूट खोल दरीत कोसळला. 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबरच्या रात्री काही तरुण नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी सातारा कास पठार रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये गेले होते. पार्टी संपल्यानंतर आदित्य नावाचा तरुण हॉटेलच्या बाहेर आला. हॉटेल परिसरामध्ये अंधार असल्यामुळे आणि त्याला दरीचा अंदाज न आल्याने त्याचा तोल गेला. दुर्दैवाने तो रस्त्यालगतच्या सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळला. तरुण दरीत पडल्याची माहिती मित्रांना मिळताच एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच छत्रपती शिवेंद्रराजे टेकर्सचे बचाव पथक आणि स्थानिक नागरिक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अंधार आणि खोल दरी असल्यामुळे मदत कार्यात मोठे अडथळे येत होते. मात्र तरीही युद्ध पातळीवर प्रयत्न करून तरुणाला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. मोठ्या धैर्याने आणि कौशल्याने ट्रेकर्सच्या पथकाने दोरखंड, टॉर्च आणि इतर साधनांच्या मदतीने दरीत उतरून शोध मोहीम सुरू केली. काही वेळानंतर जखमी अवस्थेत आदित्य कांबळे आढळून आला. त्यानंतर अत्यंत काळजीपूर्वक त्याला प्राथमिक मदत देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या थरार बचाव मोहिमेनंतर तरुणाला सुरक्षितरित्या दरीतून वर काढण्यात यश आलं. जखमी अवस्थेत असलेल्या आदित्य कांबळेला तातडीने सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नववर्षाच्या आनंदावर पाणी फेरलं गेलंय.